पोलीस स्टेशनला साहेब येणे पाठीमागचं कारण असं आहे की आज तुम्ही 4 दिवस झाले वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचताय की नारायणगावमध्ये बांगलादेशांचं वास्तव्य आहे आणि त्या बांगलादेशांना अटक केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या बांगलादेशांना अटक केली त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जे काही आणखी शासकीय दाखले आहेत ते या ठिकाणावरून गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी आत्ताच्या ज्या काही ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये मतदान केलेलं आहे. तर ही अतिशय गावच्या दृष्टीने निंदनीय बाब आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आत्ताच आमची मुक्ताबाई काळोबा देवस्थानची मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर सगळ्या ग्रामस्थांचं ठरलं की ही सुद्धा बाब आपण शासनाच्या निदर्शनात आणून दिली पाहिजे की आमच्या गावामध्ये जे काही आता अनधिकृत प्रकार चालू आहेत ते कुठेतरी त्याला आळा बसला पाहिजे, त्याचा कसोशीने शोध झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आमची मागणी एकच आहे की ज्या काही गोष्टी आता घडलेल्या आहेत त्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावरती उचित अशी कार्यवाही होऊन ज्यांनी कोणी ह्या गोष्टी केल्या असतील तर त्यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे. ज्या लोकांचं मतदार यादीमध्ये नाव कधीपासून आहे ते आता ज्या बातम्या आल्यात त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही सर्च मारलाय त्याच्यामध्ये तिथे नावं आढळलेली आहेत. पण याही पूर्वी मागच्या 5 नाही सांगू शकत, एवढ्या 5 वर्षाचं नाही सांगू शकत. परंतु या ठिकाणी ज्या काही गोष्टी आता आढळल्या त्याच्यानंतर सर्च झाले, मतदार याद्यांच्या झलक ज्यावेळेस आता याच्यावरती पडल्यात कशावरती व्हॉट्सअपवरती त्याच्यामध्ये सगळी यांची नावं आढळलेली आहेत. आणि पूर्व सूचना म्हणून माझ्या माहितीनुसार जुलैच्या एंडला आणि ऑगस्टच्या स्टार्टमध्ये या सगळ्या गोष्टींची लेखी तक्रार आणि त्यानंतर सुद्धा आता इलेक्शनच्या अगोदर आम्ही लेखी तक्रार नारायणगावच्या ग्रामपंचायतीमध्ये बोगस नावं आहेत याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगापर्यंत म्हणजे खालच्या स्तरापासून ग्रामपंचायतीपासून तलाठी कार्यालय असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल आणि निवडणूक आयोग असेल इथपर्यंत आम्ही त्या गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे, ईमेल केलेला आहे, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही तेव्हापासून झालेली नाही. जानेवारी महिन्यामध्ये आम्ही ही नावं मला सरपंच इलेक्शनसाठी उभं राहण्यासाठी मिसेससाठी मतदार यादी ज्यावेळेस मी नारायणगावच्या वाचायला घेतल्या त्याच्यामध्ये बरीचशी नावं अशी आढळली की जी नारायणगावची नाही आहेत आणि बरीचशी लोक काही व्यवसाय पेंटर वगैरे आहेत त्यांची नावं आता काही याच्यामध्ये कॅम्पमध्ये लावून घेतलेली आहेत. ते आढळल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांकडे त्याची तक्रार केली. तर तक्रारीमध्ये ते म्हणले ही नावं ग्रामपंचायतच्या इलेक्शनपर्यंत कमी होतील, त्याची सखोल चौकशी होईल. पण ती चौकशी झाली नाही आणि योगायोगाने आता ह्या बांगलादेशी लोक सापडलेत. ते सापडल्यानंतर तीच तक्रार आम्ही केलेली आहे. ती वेळेत जर त्याचं गांभीर्य तहसीलदार साहेबांनी जर घेतलं असतं तर आज ही बरीचशी लोक आता जी सापडली ती त्यावेळेसच सापडली असते. तुम्हाला प्रश्न असा विचारला की याच्या पाठीमागचा करता करू कोण आहे? करता माझी सरपंच नारायणगावचे त्यांनी जे कॅम्प घेतले, लोकांना बिन बघता दारी जे दाखले दिलेत, तू कुठला आहे, तू बांगलादेशाहून आलाय का कुठून आलाय याची शहानिशा करायचं काम ते त्या प्रतिनिधीचं आहे. त्या प्रतिनिधींनी ती शहानिशा न करता त्यांना दाखले दिले आणि त्याच्या आधारे ते आधार कार्ड तयार झालं, मतदान कार्ड तयार झालं आणि त्या आधारे त्यांनी नारायणगावच्या इलेक्शनमध्ये मतदान केलं. असं बरंचसं जे बोगस मतदान आहे ते नारायणगावच्या इलेक्शनमध्ये इथे करण्यात आलं. नारायणगावमध्ये किती वर्षापासून हे लोक राहत आहेत आणि कुठं वास्तव्य होतं त्यांचं? काही लोक बरेच वर्षापासून आहे, काही आता आले असतील तर ते तपासाचा भाग आहे, ते कळेल. आता ते मी कसं सांगू शकतो. तुम्ही माजी सरपंच म्हणाले, तुमच्या भगिनी सुद्धा माजी सरपंच होत्या. त्याच्या आधीचे जे सरपंच होते त्यांनी जे कॅम्प घेतला बाबू पाटील त्याच्यामध्ये मागच्या पंचवार्षिकला. आता तुम्ही निवेदन कशासाठी देण्यासाठी आले? बाबू पाटे यांच्यावर पण कारवाई व्हावी असं म्हणते का? तो तपासाचा भाग आहे. तपासामध्ये जे दोषी आढळले जातील त्यांच्यावर कारवाई व्हावी. हे समजून घ्या की केंद्र सरकारची ई श्रम योजना चालू होती आणि आमच्यातलेच काही पदाधिकारी म्हणजे बीजेपीचे त्यांना तशी धरून काही लोकांनी ही योजना नारायणगावात राबवली. ती राबवत असताना यांनी काय केलं, प्रथम त्या लोकांना आधार कार्ड काढून दिलं. आधार कार्ड काढून देत असताना यांनी ग्रामपंचायतीने रहिवाशाचा दाखला त्याला अनिवार्य असतो तो रहिवाशाचा दाखला देखील यांनी दिलाय. त्यांना प्रथम पॅन कार्ड काढून दिलं, त्यानंतर आधार कार्ड काढून दिलं आणि नंतर मतदान कार्ड काढून दिलं. आणि मला जातीय बोलायच नाही, परंतु जे सांगायचंय की याच्यामध्ये आमच्याकडे जे आकडेवारी आले जे लोक आलेत ही सगळी 1 नंबर वॉर्डमध्ये आणि ते पण एका विशिष्ट समाजाची, त्याचं मी नाव घेऊ शकत नाही.
परंतु आमचं म्हणणं असं आहे की उद्या भविष्याच्या दृष्टीने उत्तर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव एक मोठी बाजारपेठ असलेलं एक गाव आहे. इथं शेजारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट आहे. हा जेएमआरटी सारखा मोठा प्रोजेक्ट आहे. त्याची जेएमआरटी कॉलनी आपल्या इथे 1-2 किलोमीटर कॉलनी आणि 5 नंबर वॉर्ड मध्ये येते. दुसरा भाग असा आहे का इथं वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक मतासाठी ह्या लोकांना यांनी मतदान कार्ड काढून दिलेले आहेत आणि त्यांचे क्रमांक पण आहेत आमच्याकडे. तर याला सर्वस्वी जबाबदार आमचं म्हणणं आहे. कुणी उद्या आमच्या भाजपचा असू, राष्ट्रवादीचा असू, नाही तर कुणाचा असू, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. कारण उद्या भविष्यात आज जर असंच राहिलं तर उद्या इथं पाकिस्तानचा एखादा नागरिक किंवा बांगलादेशचा नागरिक येऊन इथल्या ह्या गावचा सरपंच होऊ शकतो. आमचा सोपान खैरे पाठीमागच्या इलेक्शनला बोलला होता की इथं भविष्यात दुसरा एखादा भांगारवाला सुद्धा सरपंच होऊ शकतो. आज ते ना वस्तुस्थितीत म्हणजे प्रत्यक्षात आता अंमलात आल्यासारखं असं वाटायला लागले. कारण हे सगळे परप्रांतीय आहेत. आज ज्या नारायणगावला मतदान झाले आज तुम्हाला सांगतो 1 नंबरचा जाता कोल्ह्यांचा होता, दुसरा पाट्यांचा होता, तिसरा खैऱ्यांचा होता. आज खैऱ्यात 4थ्या क्रमांकाला गेलेत आणि 3 नंबरला शेख आडनावाची माणसं आलेत. जातीवर बोलायचं नाही मला, परंतु जे चाललंय ते चुकीच्या दिशेने चाललंय. आणि तिकडे मोदी म्हणतात मेरा गाव मेरा देश, पण आज अशी परिस्थिती झाली का मेरा गाव हा माझा गाव हा सुरक्षित नाही आणि त्याच्यामुळे आज आम्हाला इथे यायची वेळ आलेली. आणि माझं पोलीस प्रशासनाला हे सांगणं आहे का याच्यात जो कोणी दोषी असेल, कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, जो राष्ट्राला बाधक आहे त्याच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे. आणि जर नाही कारवाई झाली तर उद्या मी हिंदुत्ववादी संघटना किंवा बजरंग दला सारख्या संघटना माझ्याबरोबर आहेत. मी अनेक 15-20 वर्ष त्यांचं काम केलंय. उद्या भविष्यात आम्हाला यांच्यावर कारवाई नाही झाली तर भविष्यात आम्ही इथंच आंदोलन केलं जाईल. आणि माझ्याबरोबर हे सर्व पक्षाची सर्व जातीची एक नारायणगावचे नागरिक म्हणून हे माझ्याबरोबर असतील. ही त्यांच्या वतीने आज सुजित भाऊ आहेत, ताई आहेत, हे सगळी मंडळी आहेत, रामदास भाऊ आहेत, तात्या आहेत, विक्रम भाऊ आहेत, सगळी मंडळी आहेत. यांचा हा मकरन भाऊ यांचा सगळ्यांचा मला पाठिंबा आहे. ते माजी सरपंच आलेत रामभाऊ बाळसराफ, ते देखील अशा कामाला आमच्या बरोबर असतात. जे मतदार यादीत ज्या नावं घातलीत ना ती पहिली साफ होण्यात यावी घर टू घर सर्वेक्षण आणि मतदार घर टू घर यांची चेलेच्या पाठी मतदार वाढवतात. माझ्या वाड्यात शेख 300 शेख आहेत. माझ्या वाड्यात 3 ठिकाणी निवडणूक घ्यावी शेख एक वाढत तुमची मागणी आहे का? 100% आहे, 100%. फक्त मतदान पाहिजे करा. अहो यांनी आज काय केलं माहितीये का, वैयक्तिक स्वार्थासाठी. आज तुम्हाला सांगतो, मी स्थानिक आहे, मी 6 नंबर वार्डचा एक कार्यकर्ता आहे. आज विधानसभेला लोकसभेला माझ्या मिसेसने हे केले. आज तिचं मतदार यादीतून नाव गाळले. हा आज आम्ही स्थानिक असून माझ्या मिसेसचं नाव गाळलंय आणि आज तिथं भलते शेख बिक ही मंडळी आणल्यात. ही कुणी आणली, ज्यांनी आणली त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, ही आमची प्रमुख मागणी होती राहील. आणि त्यासाठी वेळप्रसंगी काही करायची आमची तयारी राहील, पण ती लोकशाही मार्गाने. तुमच्या पक्षाचेच लोक त्याच्यामध्ये आहे असं तुम्ही आता सांगितलं. नाही ना, जो कोणी असेल तो ज्यांनी त्यांना हे बघा, तो पोलीस प्रशासनाचा तपासाचा भाग आहे. परंतु जे कोणी असतील, कारण ही श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारची होती, ती केंद्र सरकारने राबवली. त्याच्यामध्ये या लोकांनी काय केलं, आमिष दाखवली. त्याच्यामध्ये नारायणगावती काही लोकांनी जे मजूर होते त्या मजुरांची नोंदणी करून घेतली. पण ते करत असताना त्यांना जे रहिवाशाचे दाखले बिकले जे लागत होते ते ग्रामपंचायतीने पुरवले. मग त्या ग्रामपंचायतीत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, ही आमची प्रमुख मागणी राहील. हो, जसं त्यांनी थेट नाव घेतलं, बाबू पाटेंनी त्यांना ते प्रमाणपत्र दिलं, तसं तुम्ही नाव का घाबरतं का? ऐका, नाही ऐका, मी घाबरत नाही. परंतु हा पोलीस तपासाचा भाग आहे. पोलीस तपास जे कोणी हे केले. दुसरा भाग, आता साहेबांनी सांगितलं की काही तांत्रिक बाबी असतात, त्या सबतीत यांना हे करून ते बाबा एक कुणाच्या ही सेवा केंद्रात आधार कार्ड देण्यात आली किंवा काय आलं, हा तपासाचा भाग आहे. त्यांच्या तपासात जेव्हा निष्पन्न होईल त्यावेळेला तुम्ही सरपंचाचं काय, तुम्ही खासदाराचं नाव जरी घेतलं ना असं ना, तर खासदारावर सुद्धा कारवाई करा, आम्ही मागणी करू. कुणी असू या, जो देशाचा वैरी आहे तो आमचा पण वैरी आहे. या दृष्टीने आम्ही फक्त निवडणुकीला ज्यांनी मतदान केलं त्यांच्यासाठी जे सगळे परप्रांतीय आहेत त्या सगळ्यांचा तपास व्हावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी. हे बघा, आमचं म्हणणं असं आहे का जे चुकीच्या पद्धतीने ते दिलेत, चुकीच्या पद्धतीने. आज तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याचं नाव तिकडं, आज माझ्याकडेच मी तुम्हाला सांगतो, ते शेजारी भांगारवाला आहे, त्याचं युपीमध्ये पण मतदान आहे आणि त्याचं इथं पण मतदान आहे. तर आमचं म्हणणं आहे उलट भविष्यामध्ये आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे, केंद्र पण करणार आहे त्याच्याकडे, का याची लिंकिंग आहे ना, तिथं सरकार दरबार असावी का त्या व्यक्तीला एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे. मग तो युपीमध्ये करीन किंवा महाराष्ट्रात करीन,
पण ते एकच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे, ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी राहील भविष्यात. या मतदार याद्या वगैरे करणं हे प्रशासनाचं काम. आता ह्या आता ग्रामपंचायत इलेक्शनच्या माध्यमातून जेव्हा मतदार याद्या चालण्यात आल्या, बऱ्याचशा गोष्टी बरेचसे मतदार सापडलेलेच नाही. मग प्रशासन नक्की करतंय काय? काही उदाहरणं अशी 3-3 ठिकाणी नाव आहेत नारायणगाव. एका माणसं वारुवाडीवर एक नाव आहे, 6 नंबरमध्ये नाव आहे, 5 नंबर वार्ड आहे. आम्ही मध्ये आक्षेप पण घेतला होता, त्याला काही पुढे कार्यवाही झाली नाही. एका माणसाचं 3-3 ठिकाणी नाव. कुटुंबाचा अख्ख्या निवडणूक आयोग करतोय काय? जुन्नरचे तहसीलदार काय त्याची आम्ही मागणी केलेली ना, त्याची मागणी केली. आता हा प्रश्न आयरनीवर का आला? आज हे बांगलादेशी सापडले नसते तर हा प्रश्न मिटला असता, झाकून गेला असतं. आमची तीच मागणी. आमचा कुणावर पण रोष नाहीये. परप्रांतीय आणि परदेशीय हा वेगळा विषय. परप्रांतीय एखादा भारतातला कुठल्याही राज्यातला कुठलाही माणूस कुठल्याही राज्यामध्ये जाऊन काम करू शकतो, परंतु हे परदेशी नागरिक त्यांना यायच्या ज्या प्रोसिजर आहेत, काय तुमचं नियमांचं उल्लंघन पासपोर्ट असेल, विजा असेल, तुम्ही शासकीय परवानग्या घेऊन इथे येऊ शकता. तो काय आमचा नारायणगावकरांचा किंवा नागरिकांचा भाग नाहीये. आज हे उघडकीस झाले, हे बेकायदेशीरपणे राहत आहेत. आणि इलेक्शन झाला वेगळा विषय, आणि इलेक्शनच्या नंतर आले. हे काय आम्ही नाही धाड टाकलेली, आम्ही नाही सापडलेलं आहे, हे योगायोगाने सापडलेले आहे. आणि अशी किती लोक राहत असतील, हा पोलिसांनी तो तपास करावा, महसूलनी तपास करावा. त्याला कोणी मदत केलेली आहे, कोणी नाव नोंदण्यासाठी जे कोणी असतील त्यांच्यावर सखोल कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. हे कुठलंही म्हणजे राज्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये, त्याचा तपास व्हावा. आणि या पुढील काळामध्ये अशा गोष्टी घडू नयेत, त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. बोरकर हा नारायणगाव सारख्या ठिकाणी उघडकीस आलाय, तो खरं चुकीचा आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे. आणि ज्यांना काही आधार कार्ड मिळाले किंवा पॅन कार्ड मिळाले, मतदार यादीत त्यांची नावं आली, याला जबाबदार कोण आहे याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नारायणगावच्या दृष्टिकोनातून परवाच मला वाटतं परवापासून 7 सापडले 8 सापडले ही भूमिका आली. त्याच्यामुळे तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून पुढे आलं. पुढे आल्यानंतर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे सर्व पत्रकार मंडळी सांगतो. 2019 साली ऑथेंटिकेशन नावाचा प्रकार केंद्र शासनाने आणला. त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्हाला आता माहित असेल, आधार कार्डमध्ये गेल्यानंतर एक फॉर्म मिळतो, फॉर्मवर त्याच्यावरती फोटो लावायचा आणि त्याच्यावरती सही शिक्का करायचा. आणि ऑथेंटिकेशनचे अधिकार कोणाला होते तर आमदार, खासदार, सरपंच, मुख्याध्यापक. याच्यामध्ये ऑथेंटिकेशन दिले गेले. आज माझ्या माहितीप्रमाणे आज नारायणगावमध्ये जवळपास 700-800 हजारच्या वर बांगलादेशी आहेत. मग याचा शोध लागला पाहिजे. आणि राजकारणाच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून यांना त्यावेळेस आधार कार्ड दिले गेले. आधार कार्ड नंतर मतदार नोंदणी झाल्या. आणि हे जे कोणी दिले ते कोणी दिले याच्यावरती बघा, तुम्हाला एक सांगतो. आता याच्यामध्ये ना, आता सर्वजण आम्ही आलोय, मागणी अशी पण करणार आहे का आधार कार्ड सेंटरवरती ते जे सगळं स्कॅन करून वरती गेलं होतं, तर ते कोणी दिले त्याच्यावरती ऑथेंटिकेशन कोणी दिले? दाखला ग्रामपंचायत देते. त्या फिर्यादीमध्ये लिहिले ऑथेंटिकेशन फिर्यादीमध्ये पण लिहिलेलं आहे की कोणी दिले तो विषय आहेच. तुम्ही नाव का घेत नाही? मग नावचं काय विषय, कोणी का असेल त्याच्यामध्ये. मी म्हणतो काही वेळेस आमदारांनी पण दिलं असेल बरं का, काही वेळेस खासदारांनी दिलं असेल. जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई करा हीच आमची मागणी आहे. लक्षात, जो कोण त्याच्यामध्ये असेल, कारण हा देश सुरक्षेचा विषय आहे. आणि देशाच्या सुरक्षेसाठी अण्णांनी मगाशी सांगितलं, देशाच्या सुरक्षेसाठी माफी नाही.